समोर समोर झाला तर संध्याकाळची वेळ होती. एक 60 वर्षाचा माणूस मी बसलो गाडीवरती आणि एक 15-20 किलोमीटरवर गेल्यानंतर मला जरा डाऊट आला. तर म्हटलं तुम्ही ड्रिंक काय केली का? तर म्हणले हो केली आहे. नाही म्हणले मला ह्या गावापर्यंत सोडा. बरं म्हणलं तुम्ही बसा, आता वडील झाले आपले. त्यामुळे म्हणले बसा. आणि म्हणलं ते हल्ल्यामुळे माझं लक्ष मागं गेलं. पुढं तर गाडी नाही, ब्रेक मी दाबू शकत नाही, गेलो उतरू शकत. डायरेक्ट मी उडून गेलो पुढे गेलो. मला आयशूमध्ये नेलं. अच्छा. ते मागचं ते मागलं गेलं निघून. मग आतापर्यंत मग उपचार काय काय केला तुम्ही? फक्त हे लेप लावायचं मसाज करायचं? मशा थेरपी केली 8 दिवस. हां. त्यांनी मला हे सांगितलं होतं 15 दिवस करायला लागेल. मी 8 दिवस जाऊन सुद्धा मला 5% सुद्धा फरक पडला नाही. बरं. 5% सुद्धा पडला नाही. तिथलं केल्यानंतर सगळं म्हणजे प्रोसेस केली. मग चक्कर वगैरे येते? हां, चक्कर आहे कंटिन्यू येते? कंटिन्यू म्हणजे आपण लेफ्ट साईडला झोपलं हां. डाव्या साईडला हां. थोडीशी चक्कर आहे. अच्छा. हां. आणि आणि इकडं आता हां ह्या साईडला पण वरती बघितलं तर वरती चक्कर बघितलं. आता पण येते हां. चक्कर? म्हणजे काय म्हणजे आपलं माझं तर वजन असेल मला वाटतं 51 ते 52. हां. तर पण मला कसं वाटतं उठताना की बसताना की आपलं 60 ते 70 किलो असेल वजन. त्या पोझिशनमध्ये एकदम अच्छा. बघा आता बसायचं म्हणलं हां. तुम्ही की मी असं बसतो असं बसतो. आणि हां. उठताना म्हणलं की असं उठतोय. असं होतं. हां. बरं, जिना चढताना वगैरे उतरताना नाही, काय? 500 पायऱ्या मी चढल्या जरंडेश्वर आमच्या तिकडे. 500 पायऱ्या चढल्यानंतर परत 500 उतरल्या. हां. गेलो मी देवाला वगैरे गेलो. चढताना उतरताना काही त्रास नाही? चढताना वगैरे काही सुद्धा नाही. अच्छा. नाही, फक्त बधीरपणा येते. आता पण बदल आता पण आहे. आणि हाताला? हाताला इथून आहे माझ्या. तिथून आहे. बरं, तुमचं वय किती आहे? माझं वय 37. 37. आणि तुम्हाला सांगितलं कोणी? अमित तरडे आपले अमित तरडे, बामणोलीचे. बरं. काही ऑपरेशन फ्रॅक्चर नाही? हे फ्रॅक्चर आहे फक्त आपलं. तेवढं फ्रॅक्चर. मग तिथं रॉड वगैरे टाकला? नाही तसलं काय नाही. तसं काहीच म्हणजे जिथे MRI आपला काढला पहिल्या ठिकाणी ते म्हणजे काही सुद्धा गरज नाही. बेल्ट वगैरे दिला होता त्यांनी. माझ्यापाशी काठी होती, ती काठीने बेल्ट मी टाकून दिलं. 2 महिन्यात जरा त्रास व्हायला लागला. दुसरा दवाखाना केला तर त्यांनी काय केलं, हाय त्यांनी MRI